आज मी तुम्हाला आंबट गोड तिखट या चवीची कैरीची चटणी तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 2 कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत। कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्याचे देठही काढून घेतले आहेत। कैऱ्या किसून घेऊया। कैऱ्या किसूनच घ्यायच्या आहेत म्हणजे मिक्सरला लगेचच बारीक होतात। आता चटणीसाठी इथे मी लाल मिरची पावडर घेतली आहे, चवीपुरते मीठ, चवीपुरती साखर, जिरे, मोहरी, तेल, कढीपत्ता। पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतले आहे। तेल छान गरम झाले की मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू देऊया। लगेचच यामध्ये जिरे घालून घेऊया। जिरेही छान फुलले की कढीपत्ता घालून घेऊया। इथे मी मिक्सरमध्ये खिसलेली कैरी, लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ आणि साखर घालून छान पेस्ट तयार करून घेतली आहे। ही पेस्ट आपण फोडणीमध्ये घालून घेऊया आणि 5 मिनिटं परतून घेऊया। हे पहा, मस्त तेल सुटले आहे चटणीला। रेसिपी आवडल्यास किचन कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।